या व्हिडिओमुळे तुमच्या मनातील अंडर डार्क सर्कल्स बद्दलचे गैरसमज नक्की सॉल्व्ह होतील। बघू शकता डोळ्याच्या आजूबाजूला किंवा क्रीजेसवरती छोटे छोटे मायक्रो लाईन्स आहेत आणि डार्क सर्कल म्हणजे आय सॉकेट जरा डेप्थ मध्ये आहे। ओके, बऱ्याचदा क्लायंट मला विचारतात कन्सल्टेशन मध्ये की अंडर डार्क सर्कल हा खूप कॉमन प्रॉब्लेम झालाय सध्या। अंडर डार्क सर्कल खूप डार्कर दिसायला लागतात, त्या डोळ्यांच्या आजूबाजूला क्रीजेस म्हणजे लाईन छोट्या छोट्या मायक्रो लाईन दिसायला लागतात। तर त्याच्यासाठी आपल्याकडे खूप चांगलं ट्रीटमेंट आहे। एक आपण मशीन ट्रीटमेंट सोबत आपण हे काम करू शकतो किंवा दुसरं ऍडव्हान्स लेवलवरती जायचं आणि हार्ड फास्ट रिझल्ट हवा तर आपण केमिकल पील असा एक ऑप्शन तुमच्यासाठी मी रेकमेंड करेन। अंडर डार्क सर्कल्स येण्यामागे पण बरेच सारे म्हणजे आपण प्रॉब्लेम म्हणू शकतो। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की झोप म्हणजे स्लीप प्रॉब्लेम, म्हणजे स्लीपलेस म्हणू शकतो की निद्रानाश म्हणू शकतो। दुसरं म्हणजे स्क्रीन वर्क, टीव्ही कम्प्युटरवरती वर्क आहे, लॅपटॉपवरती वर्क आहे किंवा मोबाईलवरती वर्क आहे ते एक। दुसरं आहे टेन्शन, हायपर टेन्शन सर्टन एज नंतर इन्क्रीज व्हायला सुरुवात होते। म्हणजे आपल्याला म्हणजे कधी कधी आपल्याला 30 नंतर 35 नंतर ते इन्हान्स व्हायला सुरुवात होते। मोनोपॉजच्या वेळेस दिसायला जास्त इन्क्रीज व्हायला सुरुवात होते। अजून एक महत्वाचं की अनुवंशिकता पण असू शकते। तर असे सगळे आपण जर क्वेरी किंवा कन्सल्टेशन मध्ये जर बघितलं तर बरेच सारे आपल्याला प्रॉब्लेम दिसून येतात। तर याच्यासाठी आपण आता मी रेकमेंड करेन आपण केमिकल पील मध्ये जाऊया। तर बघूयात आपण आमच्या क्लायंटवरती फायनल रिझल्ट। रेडी? सगळ्यात कॉमनली प्रॉब्लेम जो मी बघितला B12 डेफिशियन्सी आणि D3 डेफिशियन्सी असेल तर अंडर डार्क सर्कल्स लहान मुलांमध्ये पण दिसून यायला लागलेत। ओके, दिसायला जरी सोपी वाटली तर सगळ्या उपायांवरती रामबाण उपाय हा केमिकल पील आहे। एकदम गॅरंटेड रिझल्ट मिळतात। इथे आपण हलकसं एक छोटंसं सोल्युशन डोळ्यांच्या आजूबाजूला लावतोय। ते मला अजून एक प्रामाणिकपणे सांगायचं हे काय मॅजिकल रिझल्ट नाही की मी आपण स्टिक फिरवली ते एकदम अंडर आयज डार्क सर्कल गेले। ह्याचे सेटिंग्स घ्यावे लागतात, याचं फॉलोअपही फार महत्वाचं आहे बरं का। डोळे आपले सगळ्यात जास्त हिटेड असतात त्यामुळे डोळ्यांच्या स्किनवरती लगेच इम्पॅक्ट पडतो आणि ती बरी व्हायला थोडा वेळ लागतो। त्यामुळे 3 ते 4 सिटिंग्समध्ये आपल्याला विजिबल रिझल्ट अगदी दिसतात, गॅरंटेड दिसतात बरं का। याच्यानंतर पोस्ट केअर फॉलो करणं फार महत्त्वाचं आहे। मॉइश्चरायझर किंवा जेल बेस मॉइश्चरायझर लावणं फार महत्त्वाचं आहे। त्याचसोबत एक डोळ्यांची एक्सरसाइज आहे। फेशियल पॉवर योगामध्ये डोळ्यांची एक्सरसाइज केल्या जातात, त्याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे ऑलरेडी, तोही नक्की बघा। छोट्या छोट्या गोष्टींचा पण खूप इम्पॅक्ट पडतो बरं का। त्यामुळे ब्युटी मस्ट आहे, लुक तुमचं फार महत्त्वाचं आहे। तुम्हाला पण अंडर डार्क सर्कल्स ट्रीटमेंट करून घ्यायची असेल किंवा त्याच्याबद्दल कन्सल्टेशन हवं असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करू शकता। मी जे अगदी प्रॉपर प्रामाणिकपणे कन्सल्टेशन करण्याचा प्रयत्न करेन। केमिकल पील जर तुम्हाला शिकायचं असेल तर ह्याचा 3 दिवसाचा मास्टर क्लास आपण घेत आहोत लवकरच। तर त्याच्यात डू आणि डोंट्स कोणते केमिकल पील म्हणजे नक्की काय आपण डेप्थने मी बघणार आहोत। थिअरी पार्ट बराच मोठा आहे, प्रॅक्टिकल सेशन फार महत्त्वाचं आहे, कॉम्बिनेशन कसं ठरवायचे, कोणत्या प्रॉब्लेमसाठी कोणते पील जातात असं आपण बरंच काही क्लासमध्ये शिकणार आहोत। पण हा क्लास फक्त प्रोफेशनल लोकांसाठीच आहे, म्हणजे इन प्रॅक्टिस आहेत आणि ज्यांना स्किनचं नॉलेज आहे अशाच लोकांसाठी हा क्लास आहे। तर 3 दिवस भरपूर सारी प्रॅक्टिस होते। ज्यांना कोणाला केमिकल पील शिकायचं आणि अजून इन्क्वायरी म्हणजे काही क्वेश्चन्स आहेत या रिलेटेड माझ्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करू शकता। सिलेबस, फी स्ट्रक्चर डिटेल्स मी पाठवते। थँक्यू सो मच। भेटूया तसं खूप सारं नॉलेज घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा। थँक्यू।